यानंतर बघूयात आपल्या मुंबई आणि पुण्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी शेतकरी कर्जमाफी आणि जीएसटीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अधिवेशनही चांगलंच गाजलं, त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली जीएसटीवर काय चर्चा करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। देशात सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या 29 मार्चला सादर होणार आहे। महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा अर्थसंकल्प सादर होईल। गेल्या वर्षी 37,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। यंदा यात घट होऊन हा अर्थसंकल्प 26 ते 28,000 कोटींवर येण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबईकरांवरचा कराचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात होऊ शकतो। तसंच महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी 500 फुटांच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचं जे आश्वासन दिलं होतं, त्यामुळे हा मालमत्ता कर माफ होणार का याकडेही मुंबईकरांचं लक्ष असेल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 2016-17 वर्षाचा 1447 कोटी रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पात 43 कोटी 79 लाख रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली। तसंच 2017-18 वर्षासाठी 1994 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं। या अंदाजपत्रकात 27 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष अशी तरतूद करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2 नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये पालिका आवारातच राडा झाला। महासभा असल्यानं सर्वपक्षीय नगरसेवक पालिकेत जमा झाले होते। त्यावेळी नगरसेवक कुणाल पाटील आणि महेश गायकवाड यांचे समर्थक एकमेकांना भिडले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। कुणाल पाटील आणि महेश गायकवाड 2 नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये गेल्या काही दिवसात झालेला हा तिसरा राडा आहे। दरम्यान या घटनेनंतर कोणत्याही नगरसेवकाच्या समर्थकांना पालिकेच्या आवारात प्रवेश न देण्याची मागणी होती। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढेंच्या हाती PMPML म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळाचा कारभार सोपवण्यात आला आहे। तुकाराम मुंढेंची PMPML चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुंढेंकडे PMPML चा कारभार सोपवण्यात यावा अशी मागणी भाजपचे खासदार अनिल शिरोडेंनी केली होती। तर मुंढेंच्या उचल बांगडीनंतर नवी मुंबईच्या आयुक्तपदी N रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान मुदतीपूर्वीच तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आल्यामुळे नवी मुंबईकरांनी मात्र तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली केल्यानं मनसेनं मुख्यमंत्र्यांना पारदर्शक गाजरं भेट देऊन बदलीचा विरोध केलाय। कुरिअरद्वारे हे गाजरं मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहे। यावेळी पाठवलेल्या पत्रातून मनसेने तीव्र अशी नाराजी व्यक्त करत मुंढेंची बदली केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजकीय बळी देऊन नवी मुंबईकरांच्या भावना दुखावल्याचं म्हटलंय। धडक कारवाईमुळे तुकाराम मुंढे नवी मुंबईत देखील चांगले चर्चेत राहिले होते। मुंबईत आता महिला रिक्षा चालवणार आहेत। राज्य सरकारनं महिलांना रिक्षा परवान्यात 5% आरक्षण जाहीर केलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर महिलांना मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष रश्मी ठाकरे यांनी ऑटो रिक्षाची चावी देऊन ऑटो रिक्षा सुपूर्द केला। यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते सुद्धा उपस्थित होते। मुंबई उपनगरातील अनेक ठिकाणच्या महिलांना रिक्षा वाटप करण्यात आलं। 8वी पास ते पोस्ट ग्रॅज्युएट असं शिकलेल्या महिला आता चूल आणि मूल सांभाळून रिक्षाचा हँडल आपल्या हातात धरणार हेही स्पष्ट आहे। ऐन उन्हाळ्यात मुंबईतल्या पहिल्या AC लोकलची चाचणी पार पडली। सेंट्रल रेल्वेच्या ठाणे ते टिटवाळा या मार्गावर AC लोकलची पहिली चाचणी घेण्यात आली। या चाचणीमुळे मुंबईकरांच्या थंडगार लोकल प्रवासाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या। सुमारे 55 कोटी रुपये खर्च करून तयार झालेली ही लोकल वर्षभरापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली, पण सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्ये धूळखात उभी होती। अखेर काल ही चाचणी पार पडली आहे। ठाण्यातील कळवा स्टेशनवर एका महिलेनं मुलाला जन्म दिला। रेखा निषाद असं या महिलेचं नाव आहे। कोपर इथून कळव्यापर्यंत शिवाजी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी येत असताना ही घटना घडली आहे। ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना रेखा निषाद यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या। तिथं असलेल्या
आयो वर्षा गायकवाड आणि एक होमगार्ड त्यांना पुरेपूर मदत केली। याच ठिकाणी त्यांची प्रसूती करण्यात आली। त्यानंतर त्यांना शिवाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। आता ही महिला आणि मुलगा दोन्ही सुखरूप आहेत। कल्याणमधून गावठी दारूच्या माफिया किरीट सोमय्याला अटक केली आहे। सुरुवातीला बातमी प्रसारित होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, मात्र अटकेतील व्यक्ती भाजप खासदार किरीट सोमय्या नसून केवळ नावात साधर्म्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं। यानंतर हा सगळा गोंधळ दूर झाला। कल्याण शिर्डी रस्त्यावर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली। दारू माफिया सोमय्याकडून 600 लिटर गावठी दारूसह कार देखील जप्त करण्यात आली आहे। टायरच्या ट्यूबमध्ये ही दारू लपवण्यात आली होती। पुणे ते दौंड लोकल सेवेचं गेल्या 40 वर्षांपासूनचं जे स्वप्न होतं ते अखेर प्रत्यक्षात आलंय। कोल्हापुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे दौंड लोकल ट्रेनचं उद्घाटन केलं। ही लोकल विजेवर चालणारी नसून डिझेलवर चालणारी डेमू ट्रेन असणार आहे। सध्या दिवसाला या लोकलच्या 4 फेऱ्या होणार आहेत। पुण्याहून दौंडसाठी सकाळी 10:30 वाजता, दुपारी 2:15 वाजता लोकल असेल, तर दौंडहून पुण्यासाठी दुपारी 1:15 वाजता आणि 4:15 वाजता लोकल असणार आहे। तसंच यानंतरच्या काळात ही लोकल सेवा बारामतीपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। पिंपरीतील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातून गायब झालेल्या 4 मगरींचं गूढ आठवडाभरानंतर देखील कायम आहे। महापौर नितीन काळजे यांनी गेल्या शनिवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालिका आयुक्तांना दिले, मात्र आयुक्तांनी त्याला गांभीर्याने घेतलेलं दिसत नाहीये। त्यामुळेच आता महापौर काळजे यांनी थेट पत्राद्वारे चौकशीचे आदेश दिलेत आणि दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। गेल्या नोव्हेंबर महिन्यात 4 मगरी गायब झाल्या, तर डिसेंबरमध्ये 4 मगरींचा मृत्यू झाल्याची घटना 17 मार्चला समोर आली। दिवंगत साहित्यिक आनंद यादव यांचं संमेलनाध्यक्ष म्हणून तयार केलेलं भाषण उपलब्ध होणार आहे। 2000 ते 2016 या वर्षातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची भाषणं महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून संपादित केल्या जाणाऱ्या ग्रंथात जतन केले जात आहेत। आनंद यादव यांचं भाषण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलंय। 2008 मध्ये झालेल्या महाबळेश्वर साहित्य संमेलनात आनंद यादव यांना अध्यक्षपद भूषवता आलं नव्हतं। ईव्हीएम मध्ये घोळ झाल्याचा आरोप करत पुण्यात मोर्चा काढण्यात आला। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला। या मोर्चात ईव्हीएम घोळ केल्याचा आरोप करणारे उमेदवारही सहभागी झाले होते। शनिवार वाड्यापासून निघालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर झाला। ईव्हीएम हटाव, देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। ईव्हीएम मध्ये झालेला घोळ हा लोकशाहीचा अपमान असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। कम्युनिस्ट चळवळीचे संस्थापक श्रीपाद डांगे यांच्या चरित्रावर आधारित एस ए डांगे एक इतिहास या चरित्र ग्रंथाचं दादरच्या योगी सभागृहात प्रकाशन करण्यात आलं। यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, संजय राऊत, आशिष शेलार हे दिग्गज राजकीय नेते उपस्थित होते। रोजा देशपांडे आणि बानी देशपांडे यांनी हे पुस्तक लिहिलंय। यावेळी बोलताना सगळ्याच नेत्यांनी डांगेंच्या आठवणींना उजाळा दिला। लेखिका शिल्पा खेर यांच्या यश म्हणजे काय या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला। या सोहळ्याला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, ॲडव्होकेट गुरु भरत दाभोलकर आणि ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर रामाणी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। शिल्पा खेर यांच्या यश म्हणजे काय या पुस्तकाचं अनेक भाषांमध्ये भाषांतर झालंय। मुंबईतील मुलुंड महोत्सवाला सुरुवात झाली आहे। मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित या महोत्सवात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे। 120 बाय 120 फुटाची ही रांगोळी राजे संभाजी मैदानावर साकारली गेली आहे। यासोबत शिवराज्याभिषेकाची पोर्ट्रेट रांगोळीही काढण्यात आली आहे। पुढचे 5 दिवस सुरू असणाऱ्या या महोत्सवात बालमहोत्सव, नववर्ष स्वागत यात्रा, ढोलताशा स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुलुंडकरांसाठी अभिमानाच्या असलेल्या या मुलुंड महोत्सवाचं यंदाचं 8वं वर्ष आहे।